भारतातील सामान्य लोकांचे 25,000 करोड रुपये इन्शुरन्स कंपनींकडे अनक्लेम पडलेले आहेत. काय माहीत त्याच्यामध्ये तुमचे पण पैसे अनक्लेम पडलेले असतील जे तुम्ही क्लेम केलेले नाहीत. पैसे परत न मिळण्याचे 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे पॉलिसी होल्डरने किंवा नॉमिनीने मॅच्युरिटी किंवा डेथ नंतर क्लेमच फाईल केला नाही आणि जर क्लेम फाईल केला नाही तर पॉलिसीचे पैसे भेटणार नाहीत. दुसरा पॉईंट आहे किंवा दुसरं कारण हे आहे की संपर्क माहिती अपडेट केली नाही, म्हणजेच पत्ता असेल, फोन नंबर असेल, बँक डिटेल्स असतील, या गोष्टी अपडेट केल्या गेल्या नाहीत. त्याच्यानंतर तिसरं कारण आहे नॉमिनीला माहीतच नाही आहे की तो नॉमिनी आहे की नाही आहे, कारण पॉलिसी होल्डरनी त्याला ते सांगितलंच नव्हतं किंवा नॉमिनीचे जे डिटेल्स आहेत त्या प्रॉपरली टाकल्या नव्हत्या किंवा त्या अपडेट केल्या गेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे कंपनीचा नॉमिनीशी संपर्कच होत नाही. जर तुम्हाला बघायचं असेल की तुमची पॉलिसी अनक्लेम तर राहिलेली नाही आहे तर सिंपल तुम्हाला IRDAIच्या विमा भरोसा पोर्टलवरती जायचं आहे आणि तिथून अनक्लेम अमाऊंट किंवा अनक्लेम पॉलिसी सर्चमध्ये जाऊन या डिटेल्स भरायच्या. पॉलिसी होल्डरचं नाव, डेट ऑफ बर्थ, आधार नंबर, पॅन नंबर आणि पॉलिसी नंबर जर तुमच्याकडे असेल तर. पोर्टलवरती सर्व इन्शुरन्स चेक केले जातात आणि जर तिथे तुमचा अनक्लेम इन्शुरन्स असेल तर तो तुम्हाला दाखवला जातो. तिथून तो क्लेम करू शकता.